मागे सर कोणत्याही कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणतात की जाणवा या जोगलांचे दुःख आणि वेदना, देवत्या कापो सदा रंगातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरास या खर भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, तू आरोग्य दे, तू नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वदा आज जन्म त्याचा ध्यास दे. पूजन या ठिकाणी केले जात आहे. उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव येथे तालुकास्तरीय भव्य मोफत आरोग्य केंद्र उपस्थित असलेले लोकसभा सदस्य सातारा जिल्हा माननीय खासदार आदरणीय श्री श्रीनिवासजी पाटील साहेब, आपण तर करणार काय? तेव्हा शिक्षण, आरोग्याचं शिक्षण हे घेतले सगळे म्हणले. आम्ही आरोग्य शिक्षण घेतलं नाही, पण सेवेचं शिक्षण घेतलं. एसटी आली, थांबली आणि म्हातारीबाई वर चढते, तिचे डोक्यात गटोळे. एक पोरगा बसलाय शेतकऱ्याचा, त्याला काय वाटतं आपल्या आईची बहीण आली मावशी, ती का म्हणतो गटोळ घेतो. त्या बाईच्या डोक्यामध्ये गटोळ घेतो, त्याला भार कमी होतो. सहसा एसटीत चढणं अवघड असते बघा, ते पायरी विद्रावूनच असते. मग त्याचा हात धरती वरती येते आणि जी जागा रिकामी असते ती आणखी एक पोरग रिकामी होतो. बस काही संबंध आहे का? ज्या पोरानं घोटळ उचललं त्याचा, ज्या पोरानं जागा बसल्या त्याचा नाही संबंध. कोण? मावशी. आपल्या आईच्या वयाची आई एक बाई एसटीत वर चढत्या, उन्हाळा आहे, किती लांब आल्या माहिती नाही, त्याला कुठे जायचं आहे आणि आपण गाडीत आहे. कंडक्टरच्या वरती गडबड सरकवतो, पण तिथे जागा असते, कंडक्टरवर काही ठेवू देत नाही, कारण ती त्याची जागा असते. त्या बाईला इतकं बरं वाटतं, ती सारखी शोधते, कोणी बरं कोणी बरं. तर ज्याने हे काम केलं त्यालाही अपेक्षा असते बघा, तो सांगतो त्या बाईला आपल्याकडे कोण असं करावं. मग ती असं करते, त्याला पटतं. आता मी मगाशी सातारला एका सभेत होतो, तर काही महिला पुढच्या रांगेत बसल्या, काही ना काही कारण माझ्या ओळखीच्या होत्या वगैरे. ते एका बाईने भाषण चांगलं केलं, ते भाषण केलं, मी त्याला असं केलं. पुन्हा मी भाषणाला उठलो तर ते असं केलं. आनंद का? तर तुम्ही चांगलं बोलणार हे मला कळलं म्हणून मी त्यांना शाबासकी दिली. आता मी चांगलं म्हणणार म्हणून ताई मला असं करतो. आनंद आहे का? सेवा. मग सेवा काय? आझादी का अमृत म्हणजे काय? आझादी म्हणजे काय? स्वातंत्र्य हिंदी शब्द आहे, पण संपूर्ण भारतावर लागू करण्यात आझादी का अमृत महोत्सव. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य आझादी, त्याला झाली 500 वर्ष, म्हणून आझादी का महोत्सव. कसला? तर आरोग्य महोत्सव. कुणी आणली आझादी? महात्मा गांधी. कुणी आणली? पंडित जवाहरलाल नेहरू. कुणी आणली? सुभाषचंद्र. आणि कुणी? यशवंतराव. आणि कोण? नागनाथ गायकवाड. आणि कोण? जी.डी. बापू, वसंतदादा, किसनराव आबा तुरुंगात गेले. ब्रिटिश पद्धतीला स्वातंत्र्य मिळालं. कुणाकरता मिळालं? तुम्हाला. मग तुमचं काय करायचं? तर त्या निमित्तानं आता सदांजोला जत्रा आहे, म्हणजे गावची उद्या जत्रा आहे. व्हॉट इज जत्रा? ज्या म्हसोबानं, ज्या ज्योतिबानं, ज्या शिदोबानं कधीतरी आपलं रक्षण केलं, त्याच्या नावानं सांग बरं. गुलाब खोबरं त्याच्या नावानं सांग बरं. मग स्वातंत्र्य आझादीच्या नावानं सांग बरं. आणि म्हणून आरोग्य सेवा. आता नवऱ्याच्या आईचं पाय नवरीच्या आईनं धुवायचं असतं. परंपरा आहे, काय कारण नाही मला माहिती नाही, लई मिळलं काय करू. पण बघा कुठले लग्नात
इनबाई बसतात जिला मुलगा आहे ती, आणि दुसऱ्या इनबाई पाहिजे होतात. का परंपरा मला कळत नाही. आता तिला जेव्हा मुलगा असेल तर ती बसते. या परंपरा नष्ट करतो कुठल्या नसलेला मान्य. मग इथे काय झालंय समान. डॉक्टर युवराज टोपे म्हणतात, करंदेताई म्हणतात, ज्योतिताई म्हणतात, डॉक्टर साहेब म्हणतात, सिव्हिल सर्जन म्हणतात. या काय झालंय सांगा. डोळा बरं, नंतर एक चष्मा घ्या आणि काय पछाडी इथं लावा, नवी यंत्र सांगून घ्या. काय आत्ता दिसत नाही, कुटू एक्सरे, जाताना औषध, सेवा. का तर आझादी का अमृत महोत्सव. आता अमृत महोत्सव आणखी एक होणार आहे. 1950 ला जो देश स्वतंत्र झाला त्याची राज्यघटना झाली, ती आंबेडकरांनी लिहिली, ती राबवली. त्याला 75 होणार. कधी 25. त्यावेळेपर्यंत काय होईल, रिपब्लिकन डे ऑफ इंडिया याचा अमृत महोत्सव. कारण लागतं. आता बघा 3 मेला आखी दे बरोबर. आपल्या पत्रावर काय ठेवतो आपण, निवड कोणाला, कोण वर, काय खरंय का सांगा. पण आपली भावना काय, ते वर आहे, ज्यांना दासवर दिलं पाहिजे. शिवाय पाणी, अन्न पाण्याची सुविधा कोण करतं, परमेश्वर. कोणासाठी, आपल्या आई बाबासाठी. ते कुठं पत्र्यावर. म्हणून आझादी का महोत्सव, आरोग्य शिबिर आणि हे सगळे लोक तुमच्या करता सेवा. मी डॉक्टरना म्हणलं 400-500 होते, डॉक्टरने 200-250 होते. तुम्हाला सांगितलं तुम्ही 400 होते. त्याचं कारण असं आहे, लोकांना गरज आहे पण कुठे जायचं माहिती नाही. ते माहिती झालं ते कोणामुळं, क्रांती, ग्रामसेवक झालं ते कोणामुळं, क्रांती, ग्रामसेवक, ज्योती, तलाठी. सगळ्यांकडे जाऊ नका. कुणाला गरज आहे, कुणाला गरज आहे, बरोबर. कुठं, तिथं. कवा 29 पहिलं होतं काही दिवसापूर्वी तुम्ही मोरे गेलं. काय करणार महिला. आता काय ज्यांना ज्यांना जे जे झाले ते होऊ नये. काय हे प्रिव्हेंटिव्ह म्हणले. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे होऊ नये म्हणून, आणि रेमेडियल म्हणजे झाल्यावर. पण रेमेडियल कुठपर्यंत, 10% 12%. 80 गेल्यावर का कुणी केले, आपणच केलं. म्हणजे करू नका याकरता प्रिव्हेंटिव्ह, झाल्यावर डिटेक्टिव्ह, त्याच्या पुढं रेमेडियल, आणि त्याच्या पुढं रामबळी. यापासून दूर राहा. म्हणून आरोग्याचा अमृत महोत्सव. साधं माड्या भाषेत मी का आलो, भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत औषध पाण्याची, तपासणीची, पुढे मिळणाऱ्या साहित्याची आणि काय काय कारवाईची दखल तुम्हाला व्हावी म्हणून मेढा, जावली, वाई, पाटण, सातारा, कराड, शेवटी कोरेगाव हे करून काय गेल्यामध्ये तुम्ही सांगा तुला परत जावं. कारण एक जत्रा असते, अनेक वावर जत्रा असते, अनेक सोड जत्रा असते. ज्याला ज्योतिबाला या दिवसात झालं नाही तो एक जत्रा असते पूर्ण 17-18 दिवसात. म्हणजे त्यावेळेला नाही मिळालं. आता जो तसं आरोग्याची पूर्ण व्यवस्था आदरणीय करपे साहेबांच्या बरोबर, डॉक्टर साहेबांच्या बरोबर याच्यावर आहे. या काय हवं ते मागा, पण वापरा. दिलेल्या औषध म्हणून कोपऱ्यात ठेवायची आणि वापरायची नाही असं करू नका. आणि ज्याच्यावर जे औषध तेच खा. 2-3 वेळा झोपेची गोळी सकाळी नका देऊ, त्याला काळं करायचं. ही काळी गोळी रात्री, पांढरी गोळी सकाळी, हिरवी गोळी दुपारी, पिवळी गोळी सायंकाळी. का सांगतोय मी, माझी आई निरक्षर होती पण गोळ्या बरोबर घ्यायची. का रंगावली. सामान्य माणसाला जो कळतं मी काय केलं पाहिजे ते तुम्ही सांगा, समजून सांगा. कधी काय घ्यायचं. आता मी काही वेळ बसलो होतो, सगळ्या गोळ्या लोक घेतात, त्याचा काय उपयोग होत नाही. कधी कवा काय कसं आणि का नाही महत्वाचं. साखर वाढली का वाढली. आता मी काही वेळ बसलो होतो, सगळ्या गोळ्या लोक घेतात, त्याचा काय उपयोग होत नाही.
कधी केव्हा काय कसं आणि का नाही महत्वाचं. साखर वाढली का वाढली? नुसतंच खाल्लं झोपलो वाढणार. म्हणजे काय म्हणतात 5 किलोमीटर फिरून या, माघारी 5 किलोमीटर घ्या, पोवायला लावा, उठा बशा करा, योग. म्हणजे होऊ नये याकरताही काय आहे, झाल्यावर काय आहे, आणि आता तुम्हाला झालंय म्हणून आम्ही हे देतोय ते घ्या. सगळं या आरोग्य शिबिरात आहे. तेव्हा आपण मला बोलवलं, आपल्या सुवर्णाची संधी दिली. मी मागच्या वेळेस येत होतो पण मला निरोप आला की काही कारणानं पुढे गेलं. आपण सगळे भारतीय आहोत. पुढचे काही दिवस सणाचे आहेत, 2-3 दिवस. 1 मेला मराठी दिन आहे, 2 मेला काहीतरी आहे, 3 मेला ईद आहे, शिवाय शिवजयंती, काय बरंच काय काय. तेव्हा आपण सगळ्यांनी म्हणून महाराष्ट्राचे धुरंधर म्हणून ज्या स्वर्गीय यशवंतराव महाराष्ट्र स्थापन केला, जे शंकरराव जगताप असू द्यात, किसनराव बापू असू द्यात, माझे बंधू लक्ष्मणदाते असू द्यात, आपले मकरंदराव असू द्या, शशिकांत शिंदे असू द्या, महेश शिंदे असू द्या, हे सगळे आपले प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मदतीनं आपलं आरोग्य कसं नीट राहील याकरता डॉक्टर साहेबांना वेळ द्या, विनंती करा, माहिती द्या, उपचार करा, उपचार करून द्या आणि बरे व्हा. म्हणजे आरोग्य शिबिर तुम्हाला सगळ्यांना पुढचं वर्ष आरोग्यदायी जावं याकरता जी सुरुवात आज होते ती धनदायी हो, लाभदायी हो, एवढीच त्या धन्वंतरी प्रार्थना करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं प्रेमानं आणि 4 शब्द सांगण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. मान्यवरांचे हे मार्गदर्शन आमच्यासाठी नक्कीच लाख मोलाचे असेल. यानंतर नेत्र विभागाच्या वतीनं मोफत चष्म्यांचे वाटप या ठिकाणी करण्यात आले. त्याचे औपचारिक वाटप या ठिकाणी 3 लाभार्थ्यांना आपण माननीय खासदार साहेबांच्या हस्ते करणार आहोत. तर ज्या लाभार्थ्यांची नावं घेतोय त्यांनी ताबडतोब यावेळी डॉक्टर श्री सचिन रामचंद्र गाडवे खेड, सचिन रामचंद्र गाडवे खेड यांना मोफत चष्माचे वाटप माननीय खासदार साहेबांच्या हस्ते होत आहे. सचिन रामचंद्र गाडवे खेड यांना मोफत चष्माचे वाटप माननीय खासदार साहेबांच्या हस्ते होत आहे. तसेच साधना शशिकांत बोर्ले खेड, साधना शशिकांत बोर्ले आहेत का ताबडतोब. अश्विनी धनंजय भोसले एकसर, अश्विनी धनंजय भोसले एकसर. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री हर्षद जगताळे, औषध निर्माण अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक यांच्या संयुक्त नियोजनातून आज उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव येथे महाआरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आपल्या सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब या ठिकाणी आपण उपस्थित राहिला याबद्दल आपले सगळे आभार. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित कोरेगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील मॅडम यांचेही शतशः आभार मानतो. येत आहे कारण केंद्र शासनाच्या गाईडलाईन्सनुसार आयुष्यमान भारत योजना जी आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना माहिती द्यायची आहे, सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं आहे. तर आयुष्यमान भारत योजनेमध्ये 2 घटक आहेत. पहिला घटक आहे की हेल्थ वेलनेस सेंटर. आता हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये आता सध्या कार्यरत असलेले उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांना सगळ्यांना त्यांनी हेल्थ वेलनेस सेंटर म्हणून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना स्टाफ दिलेला आहे, नवीन सगळे हे दिलेलं आहे. तर ह्या आयुष्यमान भारतमध्ये नक्की काय आहे की
कोणत्याही रुग्णाला अर्ध्या तासामध्ये सेवा मिळाली पाहिजे, कुठलीही सेवा असेल तर. त्यानंतर दुसरं यामध्ये आहे की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर ती योजना अशी आहे की प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाखाचं कव्हरेज दिलं जातं. तर यामध्ये भरपूर आजार आहेत, ते आपण सगळे कव्हर करतो. तर आता हे कार्यक्रमाचं उद्दिष्ट जास्त असं आहे या आरोग्याचं की आपले जे सगळे कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी आपण बघितलं की बाहेर आपण स्टॉल उभा केलेला आहे. त्यामध्ये सर्व जे आपले क्षयरोग नियंत्रण असेल, नेत्र हे असेल, तर ते सगळे कार्यक्रम आपण इथं मांडलेले आहेत. आणि ह्यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे युनिक हेल्थ ID कार्ड जे आपण सगळ्यांचं करून देतो आहे. तर ह्या युनिक हेल्थ ID कार्डमध्ये असं आहे की तुम्ही त्यामध्ये एंट्री केल्यानंतर तुमची सर्व माहिती त्यामध्ये भरली जाते आणि तुम्ही घर बसल्या कोणत्याही ॲम्ब्युलन्स बोलवणे असेल किंवा कोणतीही तपासणी करणे असेल किंवा ह्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या आरोग्य संस्था आहेत, त्यांचे फोन नंबर, हे सगळं त्यामध्ये आपल्याला माहिती मिळते. तर असं युनिक हेल्थ ID कार्ड आपण इथं करून देत आहोत. दुसरं कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड, जे आता मी सांगितलं की 5 लाखाचं कव्हरेज आहे, तर ते पण आपण इथं करून देत आहे. त्याच्याबद्दल माहिती सगळ्यांना देत आहोत. तर हे सगळं करण्यामागचा उद्देश असा आहे की पूर्वी काय होत होतं की आपल्या इथं संसर्गजन्य रोगच फक्त जास्त होते, म्हणजे क्षयरोग असेल, मलेरिया असेल किंवा कोविड-19 जो मध्ये आपल्याला पॅन्डेमिकला सामोरे जावं लागलं. तर आता ह्या बरोबरच आता काय झालेलं आहे की आपली लाईफस्टाईल किंवा आपली जीवनशैली ही खूप फास्ट झाली आहे. त्यामुळं सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांना रक्तदाब असेल, मधुमेह असेल किंवा कर्करोग हे रुग्ण खूप वाढायला लागलेले आहेत. खंडाला हे दिवस सोनोग्राफी मिळत आपल्या 2 अंड असतात, क्वेश्चन 5 लाखाचं, 2 अंड सरकार लोक मिळत 750 बेडचं हॉस्पिटल बांधलं, 2 रुपयाची मेंटेनन्स ग्रँड रुपयेपर्यंत जातं. ज्यांना 2 रुपयाचा अधिकार दिला 2 मिनिटात होईल. मान्य आहे का? सरकारने काम केलं म्हणून सांगतो, त्याला काय काय त्या त्या लेवलला दिलं पाहिजे. चांगलं आहे, छान. ऑनलाईन ते ॲम्ब्युलन्स करू शकता किंवा कुठलं सोमवारी सगळ्याचा त्यांनी सांगितलं होतं आम्ही 4 तारखेनंतर येतो.
त्याला करायचं आहे नको म्हणायचं. पण मशीच किती छान आहे. त्याच्यामध्ये प्लास्टिक काढायची कुठं हे प्लास्टिक नाही स्वच्छ करा. हे सगळं आलं व्यवस्थित आहे. आपण सगळं तपासणी ECG आणि HIVचा असं रुटीन सर्व होतं आपल्याकडे CBC प्रोफाईल महाराज आपण बेसिक्स स्टाफ आहे आणि आमच्या कोल्हापूर सर्व प्रशासनाचं या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. राज्य सरकारच्या निर्देशानुसार या ठिकाणी हे शिबिर चालू आहे. या शिबिरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती लोकांचा सहभाग या ठिकाणी दिसतो. फार मोठ्या प्रमाणावरती रुग्ण या ठिकाणी आले आणि आमचे या ठिकाणचा मेडिकल ऑफिसर सर्व सहकारी हे स्वतः जातीनं या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्याला कुठला आजार आहे त्यानुसार त्या विभागाकडे पाठवून जाते. अगदी डोळ्यापासून त्याच्या दातापर्यंत आणि हृदयापासून रक्तापर्यंत सर्व चाचण्या या ठिकाणी होऊन त्याला कुठल्या पद्धतीच्या उपचाराची गरज आहे, त्याला शस्त्रक्रियेची गरज असेल तर कुठल्या योजनेत शासनाच्या बसू शकतो अशा पद्धतीचं नियोजनबद्ध असा एक सुंदर असा आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आणि जळगाव शहराचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व प्रमुख तसेच कोरेगावच्या आमच्या प्रांताधिकारी पाटील मॅडम, वाटे मॅडम हे सर्व प्रशासन या ठिकाणी खूप मेहनत घेतो. या सर्व प्रशासनाचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभारी आहे. या हॉस्पिटलला काही गोष्टीची गरज आहे त्याच्यामध्ये अंदाज आपण सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी याला एक संरक्षण भिंतीची गरज आहे. त्याचबरोबर आम्ही अजून 50 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी टाकतोय जेणेकरून 100 बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर त्याला बऱ्याच सुविधा मिळतील आणि त्या सुविधांचा फायदा तिथल्या गोरगरिबांनी सामान्य जनतेला मिळेल. परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर एक प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट आहे. 1 वर्षापूर्वी याच ठिकाणी याच इमारतीमध्ये 210 ते 215 रुग्ण कोरोनाचे या ठिकाणी ॲडमिट झाले. याच वस्तूनं याच मेडिकल स्टाफने प्रचंड कष्ट करून याच प्रशासनानं प्रचंड कष्ट करून या जनतेचे प्राण वाचवले. याची पण स्मृती आज जागृत होणं महत्त्वाचं आहे आणि मी सर्व आमच्या मेडिकल स्टाफचं या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.